करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? Amazon झालं, फ्लिपकार्ट झालं, या ऑफिशियल आणि ज्या चांगल्या वेबसाईट आहेत त्याच्यावरूनच शॉपिंग केली पाहिजे. की शॉपिंग म्हणजे तुम्हाला शॉपिंग ऑनलाईन नाही केली पाहिजे असं मी नाही म्हणत. आपल्याला सुविधा आहे, आपण शॉपिंग केलीच पाहिजे, पण कुठेतरी हे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे झालं, अशा प्रकारे आपली फसवणूक होत असते. त्यानंतर असते नोकरीची फसवणूक, ती एक तुम्हाला मी सांगितलेली आहे. ठीक आहे. याच्या नंतर मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे सांगू इच्छितो की या सगळ्यासाठी जेव्हा एखादी आपली फसवणूक होते, ठीक आहे, आपले ठीक आहे पैसे गेले आपले किंवा आपल्या नातेवाईकांचे किंवा इतर काही, जर कुठल्याही प्रकारची सायबर फसवणूक झाली तर शासनाने आपल्याला जी एक हेल्पलाईन दिलेली आहे, जी मी मगाशी पण सांगितली 1930, पण ह्या हेल्पलाईन वरती एक महत्वाचा हे आहे की तुम्ही जर फ्रॉड झाल्याच्या 1 तासाच्या आतमध्ये, त्याला गोल्डन आवर म्हटलं जातं, तुम्ही जर ही तक्रार केली तर तुमचे पैसे म्हणजे जवळजवळ 90% पॉसिबिलिटी आहे की ते पैसे कुठल्या तरी बँक अकाउंट मध्ये जाऊन जी आपली सायबर टीम आहे ती होल्ड करते. थोड्या वेळानं का होईना ते पैसे आपल्याला परत मिळतात. पण त्याच्यासाठी कंडिशन आहे की तुम्ही त्या हेल्पलाईनला किंवा cybercrime.gov.in ही जी आपली वेबसाईट आहे हिच्यावरती 1 तासाच्या आतमध्ये तिचा रिपोर्ट करा. तुमचे बँक अकाउंटचे डिटेल्स, जे काही ट्रान्झॅक्शन आयडी डिटेल्स आहे ते 1 तासाच्या आतमध्ये तुम्ही जर याला दिले 1930 ला किंवा cybercrime.gov इथे कंप्लेंट केली तर 100% तुमचे पैसे, अशा बऱ्याच केसेस मध्ये, आणि त्यासाठी बऱ्याच वेळेला आम्हाला मग गुन्हा दाखल न करता तुमचे पैसे इझिली कोर्टाच्या आदेशाने किंवा काही वेळा आमच्या पत्राने बँक तुम्हाला परत पैसे देत असते. तर ह्याची माहिती देखील तुमचे संबंधित ग्रुप जे असतील गावातले हे याच्यावरती द्या. तर याच्यानंतर आणखीन काही फ्रॉडचे प्रकार आहेत, लग्नाच्या अनुषंगाने असतील किंवा इतर काही असतील, त्याबद्दल थोडी आणखी माहिती तुम्हाला गोसावी मॅडम देतील. तर मॅडमना मी विनंती करतो पुढचं मार्गदर्शन करा. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो ट्रेडिंग, किंवा आता सगळे ऑनलाईन त्यांच्यावर पोर्टलवर आपण ट्रेडिंग वगैरे करतो. तर ट्रेडिंग मध्ये त्यांच्या ऍड येतात बघा, दररोज 5% परतावा किंवा 100% नफ्याची हमी, किंवा ते स्क्रीनशॉट जोडतात की बघा याला इतके मिळालेलं, असे स्क्रीनशॉट बघून आपण पण मोहाला बळी पडून त्या कुठल्यातरी जे ब्रोकर म्हणजे ऑथराईज जे ब्रोकर नसतात त्यांच्या थ्रू आपण इन्व्हेस्ट करतो. ते काहीतरी तुम्हाला टेलिग्रामवरचे बोट असतात किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतात, ऍड करून घेतात आणि तुम्हाला रोज आम्ही 100% गॅरंटेड हे कॉल घ्या ते कॉल घ्या असं सांगून मेंबरशिप देतात. तुम्हाला ते मेंबर करून घेतात, आधी शुल्क घेतात, कुठलं तरी त्यांचं फेक ॲप असेल त्याच्यात ते नफा मिळतोय असं दाखवलं जातं की हा तुमची केवढी जमा झाली तेवढं जमा झाली. जेव्हा तुम्ही ते विड्रॉ करायला जाता तर ते विड्रॉ होत नाही, ते अकाउंट ते जे तुमचं अकाउंट ते ब्लॉक झालेलं असतं, मग ते अनब्लॉक साठी परत चार्जेस मागतात. असं करतात. त्याच्यानंतर आहे दुसरं की पंप अँड डंप. त्याच्यामध्ये काय करतात की एखादा शेअर्स ते मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याची प्राइस वाढवली जाते आणि मग आपल्याला ते सुचवतात की हा चांगला वाटतोय शेअर, हा तुम्ही घ्या, आणि तुम्ही घेऊन बाकी सगळे घेतात आणि मग तो व्यक्ती तो शेअर आपला स्वतः पैसे विड्रॉ करतात आणि समोरच्याला तोवर तोटा झालेला असतो. त्याच्यानंतर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला पण की अमुक छान याची इन्व्हेस्टमेंटचे टिप्स असतात वगैरे, यांना फॉलो करा आणि त्यांची पण मेंबरशिप फी वगैरे असतात आणि इनसाइड इन्फो देतात तुम्हाला की तुम्हाला एकदम आखरी माहिती आणि हा शेअर कसा वरती जाईल आणि ह्याच्यात तुमचा फायदा आहे असं सांगून ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला म्हणजे असलं ते आमिष दाखवतात की तुम्ही त्याला बळी पडता आणि इन्व्हेस्टमेंट करून बसता आणि जेव्हा नुकसान झाले तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे खोटे ब्रोकर असतात जे ऑथराईज नसतात ते सुद्धा तुम्हाला नोंदणी करून घ्यायला लावतात. तुम्हाला तिथे हे सांगतात की चांगला सल्लागार आहे आणि मग ह्याच्या सल्ल्याने तुम्ही नफा कमवू शकता. तर त्यांचा ट्रेड असतो, आमचा ट्रेड घ्या, आमची मेंबरशिप घ्या, असं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लावतात आणि अशी इन्व्हेस्टमेंट करून मग तुम्ही तुमचं नुकसान करून गेलं असतं. त्याच्यावर तुम्ही काय उपाय केले पाहिजे? सेबी रजिस्टर्ड ब्रोकर असतात, ऑथेंटिक ऍप असतात किंवा ज्यांचे प्लॅटफॉर्म असतात इन्व्हेस्टमेंटचे, त्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. समजा असं कुठलाही प्रकार आपल्यासोबत होतोय तर जसं साहेबांनी सांगितलं की गोल्डन आवर्स असतात, तुम्ही पहिले तर स्क्रीनशॉट घेऊन ते पुरावे तयार करून ठेवले पाहिजे की
अच्छा हा काय युआरवरनं आलाय किंवा किती ट्रान्झॅक्शन आयडी आहे किंवा माझ्या एका खात्यातून अकाउंट दिलं, तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन 1930 ला लवकरात लवकर हे केलं पाहिजे, तक्रार केली पाहिजे किंवा वेबसाईटवर. आता लोन, त्याच्यानंतर आहे लोन ऍप. जे महिला बचत गट वगैरे असतात ना, म्हणजे 20,000 लोन देतो, रिपे तुम्ही 1,000 करू शकता किंवा 50 लाख लोन देतो असं सांगून ऍडव्हर्टाईज देतात आणि ती लोन ऍप त्याची जाहिरात येते, ती तुम्हाला इन्स्टॉल करायला लावतात. आणि इन्स्टॉल करते वेळी ते साहेबांनी सांगितलं तसं ते परमिशन विचारतात की कॅमेरा, तुमचं फोटोज, कॉन्टॅक्ट, लोकेशन या सगळ्या परमिशन घेऊन ते तुमच्या फोनचा ते फुल ऍक्सेस घेतात. लोन अमाऊंट समजा 20,000 तुमची अप्रूव्ह झाली तर तुमच्या अकाउंटमध्ये कधीच 20,000 येत नाही, तुम्हाला 15,000 18,000 सुरुवातीला पाठवतात. रिपे करताना पूर्ण 20,000 घेणार. जेव्हा तुम्ही ते लोन जरी क्लोज केलं तरी सुद्धा ते म्हणणार की नाही नाही काहीतरी प्रोसेसिंग राहिले, तुम्ही लेट पेमेंट केले तर तुमचं काहीतरी चार्जेस लागले. आणि आपण सांगतो ना की आता लोन भरले तसं एनओसी घेतो बँकेकडे, तसं यांचं एनओसी वगैरे काय घेतो, त्यामुळे ते परत परत करतात. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की आता आम्ही घेऊच शकत नाही, तर तुमचे कॉन्टॅक्ट ऍक्सेस करणार, त्यांना धमक्या देणार, त्यांच्यावर तुमच्यावर फोटो आम्ही पाठवू वगैरे अशा धमक्या देणार, प्रेशर करून ते तुमच्याकडनं पैसे काढायला बघणार. त्याच्यावर तुम्ही असं म्हणजे त्याच्यावर आपण हे करू शकतो की ज्या आरबीआय नियंत्रित जे आस्थापना आहेत, संस्था आहेत, त्यांच्याकडनंच लोन घेतलं पाहिजे. लोन घेतेवेळी त्या ऍपची किंवा त्या कंपनीची तुम्ही आधी पूर्ण माहिती काढली पाहिजे की ऑथेंटिक ही वेबसाईट किंवा ही संस्था आहे का जी आपल्याला लोन देते. आणि लोन झाल्यावर सुद्धा एनओसी किंवा आता हे लोन संपलंय असं प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यानंतर जर समजा असं तुमचं लोनचं होत असेल, सध्या हे लोन ऍपचं एवढं ग्रामीण, आता सिटीत नाही पण हे ग्रामीण भागात एवढं वाढलंय की अर्जंट मला गरज आहे म्हणून ते घेतात. आणि एवढं त्यांना हॅरसमेंट केली जाते त्यांच्या नातेवाईकांमध्ये. समजा कुणाच्या मुलीचं लग्न वगैरे झाले तर तुमच्या मुलीच्या सासरी असं सांगतो वगैरे म्हणून प्रचंड प्रेशर करून अक्षरशः लोकांना कधी आत्महत्या करायला भाग पडले. असा वाईट प्रकार ह्या लोन ऍप मध्ये होतो. तर फक्त लोन घेतेवेळी आपण किती विश्वसनीय आहे ती संस्था त्याच्यातूनच ते लोन घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर एक सिम स्वॅप म्हणून एक प्रकार आहे सायबर फ्रॉड मध्ये. कधी कधी काय होतं की आपल्या मोबाईलचं एकदम नेटवर्क जातं, आपल्याला कळतच नाही, मेसेजेस नाही, काय येत नाही. अशा वेळी आपली थोडीशी बेसिक माहिती घेऊन एखाद्या व्यक्तीने आपल्या नावावर सिम इश्यू केलेलं असतं आणि आपली सर्व्हिस निघून जाते. आपले ओटीपी, आपले जे आपल्याला SMS येतात बँकेचे ते आपल्याला येत नाही, ते त्या अकाउंटवर जातात आणि त्यांच्याकडे ते सिम चालू झाले असते. त्यावेळी आपल्याला काय करायचं की तात्काळ बँकेला फोन करून आपले समजा नेट बँकिंग वगैरे असेल ते बंद करायचे, पासवर्ड चेंज करायचे सगळ्यात पहिले आणि ते सिम आपल्या सिम कंपनीला सांगून ते सिम ब्लॉक करायचं. स्विम सॅपमध्ये हो. त्याच्यानंतर आहे रिमोट ऍक्सेस ऍप. त्याच्यामध्ये 2-3 ऍप आहेत. एनिडेस्क, आता हे तितकंसं आपल्या ग्रामीण भागात तितकंसं नाहीये, म्हणजे आयटी टेक्निकल किंवा सिटीमध्ये राहणार लोक एनिडेस्क ऍप आहे, टीम व्ह्यूअर ऍप आहे. तर ते कशा तरी प्रकारे लिंक थ्रू आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जातं आणि त्या ऍप थ्रू पूर्ण आपल्या मोबाईलचा, लॅपटॉपचा पूर्ण ऍक्सेस मिळवतो. त्यात तुम्ही अगदी आपल्याला सवय असते कधी पासवर्ड आपण थोडं लक्षात ठेवतो, आपण लिहून ठेवतो, मेसेजमध्ये ड्राफ्टमध्ये लिहून ठेवतो. मग ते पासवर्ड वगैरे तुमचा डेटा, पर्सनल डेटा, फोटोज, फॅमिली फोटो सगळे त्यांच्याकडे जातात आणि त्या रिमोट ॲपद्वारे ती सगळी माहिती घेतात, OTP आपले घेतात आणि आपल्या बँकेचा ते दुरुपयोग करून आपले पैसे किंवा आपली पर्सनल माहिती त्यांच्याकडे जातात आणि त्यामुळे ते आपल्याला प्रेशर करून आपल्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर एक सेक्स्टॉर्शन किंवा हनी ट्रॅप. आता हा थोडासा विचित्र प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं की आपल्याला फेसबुकचं अकाउंट असतं बघा, आपलं तुम्ही साधं उदाहरण देतो, फेसबुकचं अकाउंट असतं, व्हिडिओ कॉल येतो, फेसबुकच्या याच्यावरून व्हिडिओ कॉल येतो, आपण तो 1 सेकंद उचलतो, तो कट होतो, आपल्याला आपला चेहरा दिसतो, तिकडचं काय दिसत नाही. त्याच्यानंतर लगेच आपला एक मी पोलीस बोलतो म्हणून फोन येणार की तुमच्या वेबसाईटवर तुमच्या असे न्यूड फोटो आहे आणि तुम्ही त्या मुलीला न्यूड असा फोटो काढायला भाग पडले वगैरे असं सांगून ते तुम्हाला तुमचे फोटो आम्ही पब्लिश करतो किंवा पोलिसात देतो असं म्हणून ते आपल्याला दबाव करतात आणि मग त्यांच्या दबावाखाली वेळोवेळी त्यांना थोडी करून रक्कम दिली जाते. जेव्हा फार गळ्याशी येतं
अगदी हातात वेळ निघून गेले मग तेव्हा पोलिसांकडे येणार तक्रार. त्यापेक्षा सांगितले गोल्डन मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचे पटापट आपलं आणि ते अकाउंट बंद करून टाकायचे. सोशल मीडिया जे पण आहे आपले इन्स्टा असेल फेसबुक असेल ते तात्काळ ब्लॉक करून त्याची तक्रार वेबसाईटवर किंवा 1930 द्यायची आहे. त्याच्यानंतर मॅट्रिमोनियल फ्रॉड जरा जास्त होतात. आता कसं लग्न सगळंच टेक्निकल झाले, सगळंच ऑनलाईन झाले ना. लग्न लोक सांगणार की हा NRI मुलगा आहे किंवा आर्मी ऑफिसर आहे किंवा डॉक्टर आहे असं म्हणून त्याची प्रोफाईल छान बनवली जाते. नातेवाईक वगैरे सगळ्यांचे फोटो ते वेगळेच असतात कोणतरी, ते समक्ष कोणीच नसतं. आणि मग ऑनलाईनच ओळख होते. तसं व्हॉट्सअपवरच बोलणं होते सगळं की इतकाच पगार आहे असं आहे, सगळं छान छान दाखवलं जातं गुढी गुढी. त्याच्यानंतर मग मग आता परदेशात राहणारा मुलगा आहे ना, मग तुम्हाला विजाचं पाहिजे आहे, मग तुमचं गिफ्ट पाठवतो म्हणणार. मग ते गिफ्ट अच्छा त्याला GST लागणार, कस्टम्स लागणार, हे लागणार असं म्हणून थोडे थोडे करून त्या समोरच्यांकडनं ते पैसे की ह्याला 10,000 फीज आहे, ह्याचं असं आहे, अच्छा लग्नाची तयारी करायची मग अंगठी खरेदी करतोय, अशी वेगवेगळी कारणं देऊन मॅट्रिमोनियल फ्रॉडमध्ये त्या जी मुलगी असते किंवा जो मुलगा असतो त्यांच्याकडून ते पैसे उकळले जातात. प्रत्यक्षात तसं काही नसतं. काही अशा सिटीमध्ये हे फ्रॉड खूप होतात आणि अशा तक्रारी सायबर पोलीस स्टेशन पुण्याला मी स्वतः भरपूर बघितलेल्या आहेत की समजा विधवा महिला असते, की 50 वर्षाची महिला आहे, एकटी राहते, मग तिला पण तर ती आधार शोधते, तर तिला मग बरोबर ते हेरून तसं छान तिच्या याचं प्रोफाईल बनवून ते त्या महिलांना टार्गेट करून मग ती छान कमवतीये ना, मग ती 5-50 लाख रुपये आरामात देऊ शकते. मग ते तुझ्यासाठी मी अमका गिफ्ट पाठवलंय असं म्हणून मग तिला ते छान इमोशनल वगैरे करून आणि ते गिफ्ट कुठं अडकलंय, कस्टम्समध्ये अडकलंय, मग त्याची तू फीस भर 80,000 भर, 1 लाख भर असं सांगून. आणि जोवर त्यांना हे सगळं कळतं की आपण कसं फसलो गेलाय तोवर भरपूर सारे पैसे त्यांचे गेलेले असतात आणि मग तक्रार देतात. त्यासाठी जेव्हा मॅट्रिमोनियल त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो की समक्ष भेटल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. खात्री करायची, 4 नातेवाईकांची अजून खात्री करायची आहे आणि त्यामुळे अशा लोकांना आपण अटकाव करू शकतो. त्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटचा आहे पार्सल. फेडेक्सचा वगैरे कॉल येतो बघा आपल्या फेडेक्स ॲपचा की तुमचं पार्सल आहे, अच्छा ठीक आहे मग पाठवलं असेल कुठेतरी. मग त्याच्यात मग काय ड्रग्ज आहे, काहीतरी फॉरेन करन्सी आहे, काहीतरी स्मगलिंग केलेलं डायमंड वगैरे आहे असं सांगणार. कस्टम्स अधिकारी म्हणून CBI म्हणून फोन करणार. मग ते सोडवायचं असेल तर तुम्हाला फीस लागेल, नाही तर तुम्हाला अटक व्हायला लागेल असं सांगून ते तुमच्याकडनं वेळोवेळी ते थोडे थोडे करून प्रोसेसिंग फी, मग त्याचे सिक्युरिटी, मग डिपॉझिट घे म्हणून ते तुमच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यात फक्त एकच सगळ्या फ्रॉडचं एकच सांगणार की कधी असं कुणासोबत काही झालं अजिबात पैसे पाठवण्याची घाई करायची नाही. पोलीस स्टेशन मधून ते व्हिडिओ कॉल करणार, डिजिटल अरेस्ट, कॉल कट करून टाकायचं, काही गरज नाही त्यांना इंटरव्ह्यू करायचं, कॉल कट करून टाकायचा, त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा 1930 तक्रार करायची आहे. आणि अशा भूलथापांना किंवा अशा दबावाला अजिबात बळी न पडता स्वतःच थोडंसं डोकं शांत ठेवून 2 मिनिटं विचार करायचा. आणि असं बरोबर ते आपल्याला वेळ देत नाही, साहेब बरोबर म्हटलं वेळच देत नाही, पटापट तुम्हाला मेसेज येणार किंवा कॉल येणार. त्यामुळे स्वतः थोडं शांत होऊन आपण त्याला व्यवस्थित रिप्लाय करायचा आहे. आणि आपल्याला असं संशयास्पद थोडंसं वाटत असतं, पण आपण कसं थोडं माणूस मोहाला बळी पडतो. त्यात एकच कॅच वाक्य मी सांगेन की कधी कोणी कुणाला फुकट काही देत नाही. प्रत्येक गोष्टीचा पैसा मोजावाच लागतो. मला 50% ऑफर मिळते, 30% काय नसते. कुठेतरी फ्लॅशी लिंक येते, काहीतरी छान महिलांचं पण एखादा दागिना दिसतोय बाबा सोन्यासारखाच आहे आणि एवढ्या रकमेत मिळतोय, अजिबात नाही. लिंक क्लिक करा, रिडायरेक्ट करलं की दुसऱ्या पेजवर जाणार तुम्ही. तिथं काहीतरी तुमचा मोबाईल नंबर द्या, आधार कार्ड द्या, नंबर द्या वगैरे असं काहीतरी मागणार. त्यामुळे ह्यांना बळी न पडता आपलं मोबाईल किंवा आपली वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित राहील आणि माझं अकाउंट माझी जबाबदारी असं समजून व्यवस्थित जर तुम्ही हँडल केलं तर टेक्नॉलॉजी एकदम उत्तम छान आपल्या सोयीसाठी आहे. फक्त त्याचा वापर चांगला करा एवढंच मी सांगेन. थँक्यू.